नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अतिशय खास आणि मनापासून आनंद देणारी बातमी घेऊन आलो आहे, जी तुमचा संपूर्ण दिवस गोड बनवणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू फुलवणार आहे। राज्य सरकारने तुम्हाला खरोखर एक मोठी आणि दिलासादायक भेट दिली आहे आणि ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच खूप आनंद होईल आणि मन भरून येईल। लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच मे 2026चे 1500 रुपये आज दुपारी 12 वाजेपासून तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या अगोदर तुमच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झाले असतील। त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे। म्हणजे एकाच महिन्यात तुम्हाला थकीत हप्ते आणि चालू हप्ता मिळून एकूण 4500 रुपये जमा होत आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। काल रात्री सरकारने 12 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवली होती आणि आज सकाळपासूनच पैसे वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांना हे पैसे तातडीने वितरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। त्यामुळे आता कोणताही उशीर होणार नाही आणि सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडतील। पण थांबा, आधी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का हे एकदा तपासून बघायला विसरू नका। आणि हो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाची आणि उपयोगी अपडेट तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल। चला आता थेट मुद्द्यावर येऊया। मे महिन्याचा हा 23वा हप्ता आजपासून वितरणास सुरू झाला आहे आणि पुढील 3-4 दिवसात म्हणजेच 20 मे 2026 पर्यंत राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यात हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील। सरकारने यासाठी पक्का निर्धार केला आहे आणि विशेष म्हणजे कोणतीही अतिरिक्त चौकशी किंवा पडताळणी न करता हे पैसे थेट तुमच्या खात्यात येणार आहेत। ही खरंच एक खास आणि आश्वासक गोष्ट आहे। पण गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक गैरसमज आणि अफवा पसरल्या होत्या। काही बहिणींच्या मनात प्रश्न होते की पैसे येणार की नाही, काहींना वाटलं की योजना बंद होणार आहे। पण आता सगळं स्पष्ट झालं आहे। सरकारने योजनेला अधिक पारदर्शक आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही नवे नियम लागू केले आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला नीट आणि सविस्तर माहिती असणं खूप गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी आता 2 कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। जर तुम्ही ही कागदपत्रे वेळेत जमा केली नाहीत तर मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत आणि इतकंच नाही तर तुमचं नाव योजनेच्या यादीतून कायमचं काढलं जाऊ शकतं। म्हणूनच ही माहिती अतिशय लक्षपूर्वक आणि मन लावून ऐका, जेणेकरून तुमचा हप्ता कायम चालू राहील आणि कधीही बंद होणार नाही। आता ही 2 कागदपत्रे कोणती आहेत आणि ती का इतकी महत्त्वाची आहेत हे मी तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि प्रत्येक शब्द नीट समजून घ्या। प्रथम मी तुम्हाला सांगतो की ही कागदपत्रे कोणती आहेत। पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आणि दुसरं कागदपत्र आहे पॅन कार्ड। आता तुम्ही म्हणाल की अरे, पॅन कार्ड तर आमच्याकडे नाही। काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं नीट आणि चरणबद्ध समजावून सांगेन। ही 2 कागदपत्रे का लागणार आहेत आणि ती कशी आणि कुठे जमा करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। पण त्याआधी थोडं मागे जाऊया आणि या योजनेची काही महत्त्वाची पार्श्वभूमी समजून घेऊया। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक खरा आधार आणि आर्थिक मदत आहे। या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक पात्र महिलेला दरमहा आर्थिक मदत देते, ज्यामुळे त्यांचं जीवनमान सुधरेल आणि त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी खूप मदत होईल। सुरुवातीला या योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा दिले जात होते, पण आता सरकार हप्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये करणार आहे। ही 600 रुपयांची वाढ ही सरकारच्या समर्पणाचं आणि महिलांच्या कल्याणाचं खरं द्योतक आहे। पण या वाढीव रकमेमुळे सरकारने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी काही कठोर पण गरजेचे नियम लागू केले आहेत आणि म्हणूनच ही 2 कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ही कागदपत्रे नेमकी कोणत्या महिलांना लागणार आहेत? तर ऐका, सरकारने महिलांचे 3 गट तयार केले आहेत आणि हे गट तुमच्या रेशन कार्डच्या रंगावर अवलंबून आहेत। होय, तुमचं रेशन कार्ड या योजनेत खूप महत्त्वाचं भूमिका बजावत आहे। तुमच्याकडे पिवळं, केशरी किंवा पांढरं रेशन कार्ड आहे, यावर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड जमा करावं लागेल की नाही हे ठरतं। चला हे नीट आणि सहज समजून घेऊया। सर्वप्रथम, जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। पिवळं रेशन कार्ड म्हणजे BPL कार्ड। अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला किंवा पॅन कार्ड जमा करण्याची गरज नाही। तुमचा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आणि त्यावर नाव एकसारखं असावं। जर यात काही चूक असेल तर ती तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून कोणताही अडथळा येणार नाही। आता दुसरा गट आहे केशरी रेशन कार्ड धारकांचा। केशरी रेशन कार्ड हे APL मध्ये येतं
आणि अशा कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 15,000 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असतं. या गटातील महिलांनाही उत्पन्नाचा दाखला किंवा पॅन कार्ड जमा करण्याची गरज नाही. म्हणजेच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही प्रक्रिया खूप सोपी आणि सहज आहे. पण तुमचं बँक खातं तपासा आणि आधार कार्डची लिंकिंग नीट आहे ना हे एकदा पहा. आता तिसरा गट आहे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांचा, आणि इथेच थोडा गोंधळ आणि काळजी निर्माण होऊ शकते. पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांचा वार्षिक उत्पन्न जास्त असतं, म्हणजेच 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त. अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड दोन्ही जमा करावे लागतील. का? कारण सरकारला हे सुनिश्चित करायचं आहे की या योजनेचा लाभ फक्त खऱ्या गरजू महिलांनाच मिळेल. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल किंवा कुटुंबातील कोणी करदाता असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. म्हणूनच पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या महिलांनी तातडीने नवीन उत्पन्नाचा दाखला काढावा आणि पॅन कार्ड नसेल तर तेही काढावं. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे, पण मला कसं कळणार की माझं नाव यादीत आहे की नाही? तर माझ्या बहिणींनो, ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही फक्त 30 सेकंदात तपासू शकता की तुमचं नाव या पैसे वाटपाच्या यादीत आहे की नाही. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधा. तिथे तुम्हाला यादीत तुमचं नाव आहे की नाही आणि तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत का हे समजेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की काल रात्री 12 जिल्ह्यांची यादी बँकांकडे पाठवण्यात आली आहे आणि आज दुपारपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला ही कागदपत्रे जमा करावी लागतील किंवा तुम्ही अपात्र ठरलात का हे तपासावं लागेल. आता एक धक्कादायक माहिती सांगतो. एका आकडेवारीनुसार जवळपास 40 लाख महिलांना या योजनेत अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि त्यापैकी काहींचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. यामागे काही ठोस कारणे आहेत. उदाहरणार्थ, काही महिलांच्या बँक खात्यात आणि आधार कार्डवर वेगळी नावे आहेत, काहींच्या आधार कार्डवर स्पेलिंगच्या चुका आहेत आणि काही महिलांना, विशेषतः ज्या शेतकरी कुटुंबातून आहेत, त्यांना एक नवीन निकषामुळे अडचणी येत आहे. नीट ऐका. ज्या महिला नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना विशेष लक्ष द्यावं लागेल. या योजनांमुळे त्यांना वर्षाला 12,000 रुपये म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये मिळतात. आता लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळाले तर एकूण 2,500 रुपये होतात. पण सरकारचा नियम आहे की प्रत्येक महिलेला सरकारकडून फक्त 1,500 रुपयेच महिन्याला मिळाले हवेत. त्यामुळे अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये 500 रुपये केले आहेत आणि यासाठीच त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड जमा करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं खूप गोंधळात टाकणारं आहे, पण घाबरू नका, मी तुम्हाला सगळं सोपं आणि सहज करून सांगतो. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला फक्त तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड तपासायचं आहे. पण जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे किंवा तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तातडीनं उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड तयार करावं लागेल. उत्पन्नाचा दाखला तुम्ही तहसील कार्यालयातून काढू शकता आणि पॅन कार्ड नसेल तर ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा जवळच्या पॅन कार्ड केंद्रात संपर्क साधू शकता. आणि हो, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे ना हेही तपासा, कारण जर आधार कार्ड आणि बँक खात्यावर नावात काही फरक असेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. आता थोडे या 12 जिल्ह्यांबद्दल बोलूया. काल रात्री कोणत्या 12 जिल्ह्यांसाठी पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत? यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि बीड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील महिलांना आज दुपारी 12 वाजेपासून खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल तर तुमचा मेसेज बॉक्स तपासा आणि जर मेसेज आला नसेल तर घाबरू नका. पुढील 48 ते 72 तासात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, असं महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पण जर तुम्हाला कागदपत्रे जमा करण्याचा मेसेज आला असेल तर ती तातडीनं जमा करा. आता एक महत्त्वाचा मुद्दा. काही महिलांना वेगवेगळ्या रकमा मिळाल्या आहेत. काहींना 3,000 रुपये, काहींना 1,500 रुपये, काहींना 500 रुपये आणि काहींना 4,500 रुपये. यामागचं कारण काय? तर ज्या महिलांना कमी रक्कम मिळाली आहे त्यांचं उत्पन्न जास्त असू शकतं किंवा त्या इतर योजनांचा लाभ घेत असतील. उदाहरणार्थ, नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मिळाले असतील आणि ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी त्यांचं बँक खातं, आधार कार्ड आणि कागदपत्रांची स्थिती तपासावी, कारण काही महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत आणि यामागे कागदपत्रांचा अभाव हेच मुख्य कारण आहे.
मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला थोडं टेन्शन येत असेल, पण माझ्या बहिणींनो, घाबरू नका. सरकार ही योजना अधिक पारदर्शक आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे नियम आणत आहे. आणि तुम्ही जर वेळेत ही कागदपत्रे जमा केलीत तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नक्की मिळतील. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नाव योजनेच्या यादीतून कायमचं काढलं जाऊ शकतं. म्हणूनच आजच तुमची कागदपत्रे तपासा. जर काही कमी असेल तर तातडीनं ते पूर्ण करा. आता थोडं बँक खात्यांबद्दल बोलूया. तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, इंडियन बँक, HDFC किंवा ICICI मध्ये असेल तर पैसे सगळ्यात आधी जमा होतील, कारण या बँकांना आधारशी ऑटोमॅटिक लिंकिंगची सुविधा आहे. पण जर तुमचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर मेसेज येण्यास थोडा उशीर होऊ शकतो. म्हणून तुमचं खातं तपासत राहा आणि बँकेतही संपर्क साधा. लाडक्या बहिणींनो, या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही धीरानं आणि सकारात्मक राहा. सरकार तुमच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करत आहे. छोट्या छोट्या गोष्टींनीही मोठा फरक पडू शकतो. तुमचं बँक खातं, आधार, रेशन कार्ड सर्व काही अपडेट ठेवा. मेसेज आला की लगेच तपासा आणि जर काही अडचण असेल तर तहसील किंवा अंगणवाडी येथे जा. अशा प्रकारे सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळल्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि हप्ता नियमित मिळत राहील. ही योजना लाखो बहिणींच्या जीवनात आशेचा किरण बनली आहे. तुम्ही सर्वजणी सक्षम व्हा, स्वावलंबी व्हा आणि आपलं कुटुंब सांभाळा. आजचा दिवस खरोखर आनंदाचा आहे, कारण पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. थोड्या वेळात तुम्हालाही मेसेज येईल आणि तुमचा चेहरा आनंदाने फुलेल. शेवटी एकच सांगेल की ही योजना तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नाही, तर ती तुमच्या स्वाभिमानाचा आणि स्वावलंबनाचा खरा भाग आहे. पण त्याचबरोबर नव्या नियमांचं पालन करायलाही विसरू नका. तुमच्या गावात तुमच्या शेजारच्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा. अशा पद्धतीची तुम्ही खबरदारी घेणं इथे गरजेचं आहे. ते चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमी सांगत असतो. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माता बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.